अनिल चौधरींच्या उमेदवारीने भाजपाची दमछाक होण्याची शक्यता. चौधरींनी माघार न घेतल्यास भाजपा व अपक्षाची खरी लढत. जळगाव विधान परिषद निवडणूक 2026च्या रिंगणात अनिल चौधरींच्या उमेदवारीनं भाजपाची दमछाक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून चौधरींनी माघार न घेतल्यास निवडणूक त्रिशंकू नव्हे तर भाजपा व अपक्ष अशी लढत दिसून येणार आहेत. चौधरींमुळे निवडणुकीला राजकीय वळणासह महत्त्व वाढलं आहे, पण माघार घेतल्यास चौधरींचे राजकीय वर्चस्व ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. तर तिसरे उमेदवार उभाटाचा असला तरी नेता म्हणा की स्थानिक पदाधिकारी यांची आतील राजकीय खेळी मागील काळात सर्वश्रुत झाले आहेत. पूर्वी स्थानिक पातळीवर उद्धव साहेबांवरील विश्वास दिवसांदिवस वाढताना दिसून येत होते व आहेत, परंतु काही नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आतील छुपी खेळीने विश्वासपात्र राहिलेच नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहेत आणि ते जिल्हावासियांनी अनुभवलेली आहेत. चौधरींनी माघार घेतल्यास वन साईड लढत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि माघारी न घेतल्यास खरी लढत चौधरी महाजन यांच्यात काट्याची लढत दिसून येणार आहेत. अनिल चौधरींचा राजकीय दांडगा अनुभव व मित्रभाषी स्वभावाने भाजपाला ही निवडणूक जिंकणे जिकरीचे नव्हे तर तारेवरची कसरत करावी लागणार हेही तितकं खरं आहे. सुरुवातीपासून केतकी पाटील यांची उमेदवारी फिक्स असल्याची चर्चा होती, परंतु अनिल चौधरींच्या एंट्रीमुळे उमेदवारात भाजपाने बदल करून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देणे म्हणजे अनिल चौधरींचे अस्तित्व व वर्चस्व हे दिसूनच आले आहेत. जर चाणक्य बुद्धीने जर मेहनत घेतली तर चौधरींचा विजय नक्कीच असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटातील 2 मातब्बर नेत्यांच्या सुपुत्रांना उमेदवारी महायुतीकडून देण्यात आल्याने राजकीय आतील समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. 100% शिंदे गट म्हणा की राका शरद पवार, दुसरा राका गट काँग्रेस तथा उभाटातर्फे अपक्ष उमेदवाराच्या बाजूने उभे राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर काही भाजपाचेही मतदार पक्षाविरुद्ध मतदान करतील अशीही शंका व्यक्त केली जात आहे. आता अनिल चौधरींची उमेदवारी ही माघारी याकडे राजकीय गोटात म्हणा की जिल्हावासियांचे लक्ष लागून आहेत, परंतु चौधरींच्या उमेदवारीने मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत व मोठ्या प्रमाणात घोडे बाजारालाही आर्थिक ऊत येणार हे मात्र नक्कीच.